तुझा आणि माझा या उपक्रमाची फलनिष्पत्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, ती आपण पाहूया. शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळेमध्ये अनेक नवविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आपण राबवू शकतो. असाच एक उपक्रम मी माझ्या कैलासवासी रामराव विनोदजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय मुखई तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी राबवत आहे. शाळेतला प्रत्येक विद्यार्थी हा सशक्त असला पाहिजे. तो गुणवत्ताधारक तर असायलाच हवा, परंतु त्याच्याबरोबर गुणवत्तेबरोबर ज्या शाळेचं खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य आहे अशा शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येईल. मग हा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळेमधले विद्यार्थी खेळले पाहिजे, ते मैदानावर खेळले पाहिजे, मैदानावर विविध खेळाचं ज्ञान त्यांना झालं पाहिजे. यासाठी आमच्या शाळेमध्ये खेळ तुझा आणि माझा अशा पद्धतीचा एक उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबवत आहोत. या उपक्रमाची पार्श्वभूमी काय आहे तर ती अशी आहे की शाळा सुटल्यानंतर प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर 1 तास खेळायचं आणि त्या खेळण्यामध्ये विविधता असेल. कोणी शिक्षक क्रिकेट शिकवेल, कुणी व्हॉलीबॉल शिकवेल, कुणी बेसबॉल, अशा क्रीडा विभागातील अनेक प्रकारचे विविध खेळ हे मैदानावर शाळा सुटल्यानंतर 1 तास जर खेळले गेले तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती निश्चित चांगला होऊ शकेल. ज्या विद्यार्थ्यांमध्ये खेळण्याची किंवा वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे ती जर आपण विद्यार्थ्यांच्या खेळाकडे डायव्हर्ट केली तर त्याचा फायदा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निश्चित होतो. उदाहरणार्थ, माझ्या शाळेमध्ये वर्गामध्ये अतिशय खेळकर, खोडकर अशी काही विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांची रोज तक्रार माझ्याकडे शिक्षक घेऊन येत होते, परंतु ते विद्यार्थी काही तक्रार करायचं थांबत नव्हते. त्यानंतर असं लक्षात आलं की या विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगली एनर्जी आहे, ही जर आपण खेळामध्ये कन्वर्ट केली तर निश्चित आपल्याला खेळामध्ये सुद्धा यश चांगले येईल. आणि तेव्हापासून शिक्षकाबरोबर खेळ माझा आणि तुझा हा मैदानावरचा उपक्रम आम्ही सुरू केला आणि पहिल्या 8 दिवसामध्ये हे खोडकर विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावर खेळू लागले. शिक्षकांची त्यांची मैत्री झाली आणि त्याच्यातून वेगवेगळ्या खेळामध्ये ते विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नैपुण्य मिळवू लागले. आजपर्यंत हा वर्षभर चालणारा उपक्रम यामुळे निश्चितपणे विद्यार्थी व शिक्षक एकत्रित खेळू लागल्याचा आनंद विद्यार्थ्यांना झाला, शिक्षकांचं आरोग्य चांगलं झालं आणि शाळेमध्ये विविध खेळामध्ये विद्यार्थी क्रीडा खेळाडू तयार झाले. शाळेत नवीन खेळ सुरू करण्यात आले आणि विशेष म्हणजे विद्यार्थी तालुका, जिल्हा, विभाग, स्टेट, नॅशनल लेवल पर्यंत क्रीडा क्षेत्रामध्ये मजल मारू लागले. पहा किती छोटासा उपक्रम किती मोठं काम करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची शाळा आणि आमच्या शाळेत चालणारा खेळ माझा आणि तुझा हा उपक्रम आहे. याचे फायदे किती झाले तर आजपर्यंत क्रीडा क्षेत्रात विविध क्रीडा प्रकारामध्ये राज्यस्तरावर माझ्या शाळेतले 332 विद्यार्थी राज्यस्तरावरती खेळाडू म्हणून नावारूपास आले. आजपर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये
26 विद्यार्थी हे नॅशनल खेळाडू म्हणून नावारूपास आलेले आहेत. एवढे चांगले फायदे जर या उपक्रमाचे होऊ शकत असतील तर माझं सगळ्यांना आव्हान राहील की शाळेमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये खेळ माझा आणि तुझा हा जर उपक्रम सुरू करता आला तर त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर सर्वांगीण विकासासाठी नक्की फायदा होऊ शकेल. आणि म्हणून हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर, शाळेच्या गुणवत्तेवर, शाळेच्या क्रीडा विभागातल्या यशावर निश्चित परिणाम करणार आहे. म्हणून हा उपक्रम यशस्वी झालेला मला पाहायला मिळतो. आपल्याही शाळेत तो सुरू करता येऊ शकेल.